त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। राजकोट सिंधुदुर्ग इथला आरमारच्या क्षेत्रामध्ये असलेला महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा कोसळला आणि महाराष्ट्रामध्ये एक वाद मोठ्या प्रमाणात उफाळला। सुरुवातीला हा जो वाद असेल याची कल्पना राज्यकर्त्यांना देखील आली नाही आणि म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणून गेले की पुतळ्यावरून राजकारण करू नका। पण पुतळा पडणं ही घटना केवळ एक भौतिक घटना म्हणून याकडे पाहिलं जात नाही। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सांस्कृतिक अस्मिता आहे, समतेचा विचार आहे। ज्या शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं पहिली माफी अजित पवार यांनी मागितली, याचा अर्थ महाराष्ट्राचा सामाजिक जो कल आहे, सांस्कृतिक जो कल आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला तो अजित पवार यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आपला पहिला माफीनामा सादर केला। त्यांच्या या माफीनाम्यावरून कदाचित मंत्रिमंडळातही काही वाद झाले किंवा काही संकेत आले की त्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातील तानाजी सावंत या मंत्र्यांनी अजित पवार यांच्या संबंधात काही विधानं केली। पण त्यानंतर लगोलग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागितली। एवढंच नव्हे तर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देखील पालघरच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात जी घटना घडली त्या संदर्भात माफी मागितली। राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान जेव्हा माफी मागतात तर याच्या मागे हा केवळ निवडणुकांचा काळ आहे म्हणून जनभावना जोपासणं असा भाग नाही। लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जसं हा पुतळा उभारण्याची घाई करण्यात आली, तसं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकापूर्वी माफीनामा आपण सादर करावा, जेणेकरून जनतेची मानसिकता आपल्या बाजूने वळवता येईल। एवढाच प्रश्न याच्यात निगडीत नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन या देशामध्ये दोन प्रकारच्या छावण्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व माता जिजाऊ यांनी ज्या पद्धतीनं घडवलं, 12व्या शतकापासून संत चळवळींचा जो विचार, जे तत्वज्ञान समतेचं होतं, त्या समतेच्या विचारांना, तत्वज्ञानाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जळणघडण माता जिजाऊ यांनी केली आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जे राज्य घडवलं, रयतेचं राज्य, ते समतेचं होतं। त्यांचा जो सैनिक, ज्याला आपण मावळा म्हणतो, तो मावळा हा 18 पगड जातींचा सैनिक, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीद्वेष नव्हता, अशा प्रकारची संस्कृती केवळ राजकीय दृष्ट्या शिवाजी महाराजांनी उभी केली नाही, तर त्यांनी ती सांस्कृतिक आणि सामाजिक अंगानेही उभी केली। अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची विभागणी या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये दोन समूहात निश्चित आहे, एक समतावादी, एक विषमतावादी। राजकोट सिंधुदुर्ग येथील पुतळा हा ज्या पद्धतीनं कोसळला, त्याच्या मागे जी चर्चा उभी राहिली की ह्या पुतळ्याची ॲनाटॉमी, शरीरशास्त्र, शरीर रचनाशास्त्र हे विषमतावादी इतिहासाला धरून कसं होतं, हा देखील मुद्दा पुढे आला। त्या अनुषंगानं विषमतावादी शरीर रचनाशास्त्राच्या चर्चेचे काही संकेत किंवा काही संभाषणं ही सोशल मीडियावर पुढे आली। त्याचवेळी अनेक मूर्तिकार किंवा शिल्पकारांनी
शिल्परचना जी आहे ती कशी केली जाते, कशी करावी, त्यासाठी काय नियम आहेत, कोणी ते पाळावेत, या संदर्भात त्यांची एक मतप्रणाली किंवा त्यांचा एक अनुभव आपल्या समोर अनेक मूर्तिकारांनी, शिल्पकारांनी मांडलेला आहे. आपल्या चॅनलवर देखील आपण लवकरच एका शिल्पकाराला त्या संदर्भात बोलायला आणणार आहोत. पण तो प्रश्न केवळ मूर्तीचा नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीनं अवघ्या उद्घाटनाच्या नंतर किंवा प्रस्थापनेनंतर, प्रतिष्ठापनेनंतर अवघ्या 8 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळते आणि त्या बेफिकीरपणामुळे एवढा मोठा स्टॅच्यू निर्माण करताना त्या अनुषंगाने जे काही होईल ते होईल अशी काही मानसिकता होती का? तर या सगळ्यांवर एक प्रश्न निर्माण झाला आणि तो प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आता जो उभा राहिलाय, प्रत्येकाच्या मनात त्याविषयी राग निर्माण झालाय. आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जो राग निर्माण झालेला आहे त्याची राजकीय परिणती देखील येणाऱ्या काळामध्ये काय होईल हे देखील राज्यकर्त्यांना कळतं आहे. आणि म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यापासून तर देशाच्या पंतप्रधानांपर्यंत महाराष्ट्रामध्ये माफीनामा निश्चितपणे आला आहे. पण हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संघर्ष आहे हा एवढ्या पुरता नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पुतळ्यावरून राजकारण करू नये असं वक्तव्य केल्यानंतर त्यावर तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी दिली आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये संघर्ष केवळ मूर्तीचा नाही, तो सामाजिक विचारांचाही आहे, संस्कृतीचाही आहे. आणि यावर समाजाचे ज्येष्ठ विचारवंत श्रावण देवरे यांनी देखील त्यांची एक जी प्रतिक्रिया समाज माध्यमांवर लिहिली आहे की छत्रपती शिवाजी महाराज जिवंतपणेही सुरक्षित नव्हते आणि आता पुतळ्यातही ते सुरक्षित नाहीत, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. आणि सोशल मीडियावर अनेक विचारवंत व्यक्त होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 2 छावण्यांमध्ये विभाजला गेला आहे. विषमतावादी छावणी आणि समतावादी छावणी. पण शिवाजी महाराजांवर पकड ठेवण्याची जी भूमिका विषमतावाद्यांची आहे त्यातून राजकीय सत्तेपर्यंत ते पोहोचतात आणि राजकीय सत्ता ही मिळवतात. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या छावणीत आणण्यासाठी समतावादी देखील तितक्याच तत्परतेने आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण या संघर्षामध्ये, या लढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना समतेच्या प्रभाकडे राजकीय दृष्ट्या अजून मजबूत करता आलेलं नाही. परंतु सामाजिक अस्मितेच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांवर, त्यांच्या विचारांवर जी पकड आहे ती समतावादी छावणीची आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे वाद कधी महाराष्ट्रात निर्माण झाले, आपण पाहिलं की गेल्या काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून बम पुरंदरे यांना जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर म्हणून दिला गेला त्यावरूनही वाद उफाडला होता राज्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात ज्या एका ब्रिटिश लेखकाने, जेम्स लेन नावाच्या लेखकाने त्यांचा वर पुस्तक लिहिलं, चरित्र लिहिलं, त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. हे आपल्याला सगळं ज्ञात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये जो संघर्ष दिसतोय किंवा जी माफी मागण्याची गरज पडते आहे, ही प्रामुख्याने यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा समतावादी छावणीने जर उभारला असता तर त्याच्या संदर्भात काय काळजी घेतली असती, हे एका बाजूला चित्र उभं राहतं आणि दुसऱ्या बाजूला विषमतावादी छावणीकडून तो उभा केला गेलाय म्हणून त्याची काळजी घेतली नाही का, हा जो फरक दिसतो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये रुजलेला आहे. या संदर्भात अनेक विचारवंतांनी सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर आपली मतं व्यक्त केली आहे.
ती सगळी मतं जर आज आपल्याला दाखवायला लागलो तर कदाचित हा व्हिडिओ किमान 24 तासाचा होऊन जाईल एवढी मतं समाज माध्यमांमध्ये व्यक्त झालेली आहेत. परंतु या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो कोसळला त्या अनुषंगानं त्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या. त्या तांत्रिक चुका करताना बरं ज्यांच्याकडे हे काम दिलं त्यांच्यावर देखरेख कोणी केली किंवा त्या संदर्भात काही पाहणी केली गेली, त्या संदर्भात देशातले आणि राज्यातले जे जाणते शिल्पकार आहेत त्यांच्या संदर्भात काही चर्चा केली गेली का? शिल्पकार एक शिल्प उभं करू शकतो, निर्माण करू शकतो, पण ते प्रतिष्ठापना करण्यासाठी त्या ठिकाणी इंजिनियर्सची गरज असते. त्या संदर्भात तसा कसा प्लॅन झाला होता या संदर्भाने अजूनही पुरेशी माहिती समोर येत नाही. आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत आणि या आरोप प्रत्यारोपाच्या मध्ये मात्र महाराष्ट्राची समतावादी जनता समतावादी राजकीय नेते यांनी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात महाराष्ट्राची अस्मिता किती तीव्र आहे हे अभिव्यक्त करायला सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूला राज्यकर्त्यांनी आपला माफीनामा सादर करायला सुरुवात केली आणि हेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजच्या 400-500 वर्षानंतरच्या काळातही त्यांच्या विचारांचं महत्त्व काय आहे हे आपल्यावर ठासून बिंबवणारी बाब आहे. ही मात्र आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. आमचा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद.